आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी शहापूरमधून लॉंग मार्च। मुंबईमध्ये नवघर पोलिसांनी आदिवासी मोर्चेकऱ्यांना अडवलं। बंजारा समाजाने एसटी प्रवर्गामध्ये घुसखोरी करू नये यासाठी मोर्चाचं आयोजन। अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोपरगाव शहरामध्ये रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यामधील पाण्यामध्ये कागदी होड्या सोडून तरुणांचं अनोखं आंदोलन। आमदार काळे रस्त्यावर तळे अशी घोषणाबाजी। अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यामधील करंजीमध्ये पूरस्थिती। पूर ओसरल्यानंतर घराची दयनीय अवस्था, संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान, महिलेला अश्रू अनावर। बीडच्या आष्टीमधील ढगफुटीमुळे शेतकऱ्यासह विद्यार्थ्यांच्या डोळ्यातही अश्रू, घरांची पडझड झाल्यामुळे नागरिकांना अश्रू अनावर। सरपंच प्रल्हाद मुळीक यांच्याकडून पंचनामे करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील गावात ढगफुटी सदृश पाऊस, पावसामुळे पूरस्थिती। अवकाळी पावसाने नद्यांना पूर, पावसाचं पाणी घरात शिरलं। सिल्लोड तालुक्यामधील देऊळगाव बाजार इथे अतिवृष्टीमुळे पूर, पुरामध्ये अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। अमरावती जिल्ह्यामधील भातकुली तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये 2 फूट पाणी साचलं, शैक्षणिक साहित्य भिजलं, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी। तहसीलदारांचं पथक पाहणी करण्यासाठी उशीर आल्यामुळे शेतकरी बांधव आक्रमक, पाण्यामध्ये असलेल्या सोयाबीनच्या पिकात शेतकऱ्याचा आक्रोश, शेकडो हेक्टरवर नुकसान झाल्यामुळे बदनापूर तालुक्यामधील काजळा गावातील शेतकरी संतप्त।